नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वनचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज बघणार आहोत. आज त्याचा पाठ 8वा आहे आणि यामध्ये आपण संभाव्य प्रश्न म्हणजे परीक्षेत कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करतो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळतील आहे, युनिट वाईज एमसीक्यूज असणार आहे, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, त्यास 15 वर्षाची पीओआयक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडे पेपर वन सारखंच पेपर टू ची पण बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिक्स सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ या विषयाचे आपल्याकडे पेपर टू आहे. यामध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे. 10 युनिटचे कम्प्लीट नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी. याची फीज आहे 10,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. 4, 9, 17, 35, 139 खालील मालिका पूर्ण करा. आपल्याला इथे नंबर सिरीज दिलेली आहे 4, 9, 17, 35 आणि 139. जेव्हा नंबर सिरीज येते तेव्हा आपण बघायची ही चढत्या क्रमाची आहे की उतरत्या क्रमाची. आता आपल्याला माहित झालं ही चढत्या क्रमाची आहे. ओके, तर आता याचे आपण हे शोधूया. 4 दुने 8 अधिक 1 म्हणजे 9. ओके, 9 दुने 18 -1 म्हणजे 17. ओके, त्यानंतर 17 गुणिले 2 34 अधिक 1 म्हणजे 35 आणि हे 35 गुणिले 2 म्हणजे -1 139. ओके ओके, रिप्लेस करायचं आहे. बघा प्रश्न काय आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या यायला हवी, हे आपल्याला हे करायचं आहे. आता 35 गुणिले 2 किती होतात, 70 होतात, -1 69 है ना. म्हणजे 35 नंतर काय यायला पाहिजे सिरीजमध्ये, आपल्याला 69 यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मग 69 गुणिले 2 अधिक 1 केल्यास 139 येते. म्हणजे या आधी काय असले पाहिजे, 69 असलं पाहिजे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे 69. ओके, जर एखाद्या विशिष्ट भाषेत आपल्याला एक विशिष्ट भाषा दिलेली आहे, त्यामध्ये त्रिवेंद्रम दिलेलं आहे आणि त्याचं नंबरिंग दिलेलं आहे 2595354758. ठीक आहे, आणि आपल्याला इथे काय करायचं, मद्रास कोडिंग करायचं, मद्रास. तर ते कसं कराल ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर यामध्ये कोणता पॅटर्न आहे, चला सांगा बघू. आता एमचं काय आहे, 13 आहे, तर 1 + 3 4. ठीक आहे, मद्रास कशा पद्धतीने कोडेड केलेलं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. टीचं 20 आहे, आरचं 5 हे केलं आहे. ठीक आहे, तर मॅच द लेटर रिलेटेड टू मद्रास, तर मद्रासला एम आहे तर 8. ओके, ए 3, डी 4. ठीक आहे, आर ए काय आहे, 3 आहे आणि एस आहे, एस तर आहेच नाही. ओके, तर 8 3 4 एवढं तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर आर ची व्हॅल्यू इथे काय आहे, 5 दिलेली आहे, इथे 5, इथे 7 दिलेले आहे ना. तर एकंदरीत 5 ठेवून बघा नाही तर 7 ठेवून बघा. इथे 5 ठेवल्यास सारखं येऊन जाईल परत. त्यानंतर येईल 3 आणि आता फक्त येस ची बाकी आहे. ठीक आहे, तर एस डिटरमाइंड. तर आता बघा 6 8 8 तर एम ला आलेलं आहे, 0 0 नाहीये, 9 तर व्ही ला आय ला आलंय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असू शकते, आपलं उत्तर असू शकते ए, ऑप्शन ए असू शकते. ओके, 834536. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा याचं 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5,000 प्लस प्रश्नांचा संच आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. हे ॲमेझॉनवर पुस्तक अवेलेबल आहे. यामध्ये पीवायक्यू क्वेश्चन प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे दोन्हीमध्ये. तर तुम्ही आजच ऑर्डर करून ते मागवू शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता.
ठीक आहे. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट वाणिज्य म्हणजे कॉमर्सची जी पुस्तकं आहेत ती आलेली आहे. 25 सराव प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे आणि 2500 प्लस प्लस प्रश्नांचा संच याच्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्ही कॉमर्सवाले जे आहेत त्यांनी मागवू शकता. चला, 20 लेखांची किंमत एक्स लेखांच्या विक्री किमती इतकीच आहे. जर नफा 25% असेल तर एक्स चे मूल्य काय आहे? द कॉस्ट प्राइस ऑफ 20 आयटम्स इज इक्वल टू द सेलिंग प्राइस ऑफ एक्स आयटम्स इफ द प्रॉफिट इज 25%, द व्हॅल्यू ऑफ एक्स इज. प्रॉफिट पर्सेंटेज आपण कसं काढतो? सीपी मायनस एसपी डिवायडेड बाय एसपी गुणीला 100. ठीक आहे. तर ते किती चांगलं? 25% है ना. तर 20 मायनस एक्स डिवाइड बाय एक्स गुणीला 100. त्यानंतर काय येईल मग? ही 25/100 इज इक्वल टू 20 मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स. हे 1/4. आता आपण याचंच करू ना. 1/4 इज इक्वल टू 20 मायनस एक्स बाय एक्स. मग एक्सची व्हॅल्यू काय होईल? 80 मायनस 4x. 5x इज इक्वल टू 80 आणि एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे? 16. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. पर्सेंटेजचा जो फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे? तो आहे फॉर्म्युला सीपी मायनस एसपी डिवाइड बाय एसपी इंटू 100. ठीक आहे. आणि नुसतेच आपण मूल्य ठेवलेलं आहे, त्यानुसार आपलं उत्तर आलेलं आहे 16. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर शिक्षणाच्या 4 स्तंभाची कल्पना कोणाला सुचली? हु प्रपोज द कॉन्सेप्ट ऑफ 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन. तर ती कोणाला सुचली आहे? युनिसेफ, युजीसी, एनसीटी, युनेस्को. तर ही सुचलेली आहे युनेस्कोला. ओके. तर 1996 मध्ये आपल्याला डेलर्स रिपोर्टनी पब्लिश केलं होतं युनेस्को. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे हे ऑप्शन डी. नंतर यशपाल समिती अहवाल 1993 चे शीर्षक काय आहे? व्हॉट इज द टायटल ऑफ द यशपाल कमिटी रिपोर्ट 1993? आयसीटी इन टीचर एज्युकेशन, लर्निंग विदाउट बर्डन, लर्निंग थ्रू ब्रॉडकास्टिंग मीडिया, नन ऑफ द अबव. शिक्षणात आयसीटी, ओझे न शिकता प्रसारण माध्यमातून शिकणे, वरीलपैकी काही नाही. तर यशपाल कमिटी जी आहे ती आपल्याला लर्निंग विदाउट बर्डन अशा पद्धतीचं त्याचं शीर्षक आहे. त्यामुळे हे महत्वाचं असणार आहे, लर्निंग विदाउट बर्डन. याचा अर्थ असा आहे की रिड्यूस करताय स्ट्रेस स्कूल चिल्ड्रन याचा. ओके. त्यामुळे त्यांच्यावर येणारं बर्डन जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांचं ते शीर्षक असणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. 1984 मध्ये युजीसीने स्थापन केलेले पहिले आंतरविद्यापीठ केंद्र कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग विच वॉज द फर्स्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर एस्टॅब्लिश्ड बाय द युजीसी इन 1984? इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सेलेटर सेंटर, न्यूक्लिअर सायन्स सेंटर. तर इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सिलरेटर सेंटर, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलरेटर सेंटर, डी नन ऑफ द अबव. आंतरविद्यापीठ प्रवेग केंद्र, खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र आंतरविद्यापीठ की आंतरविद्यापीठ प्रवेगन केंद्र, विज्ञान केंद्र कोणतं असणार? 1984 मध्ये युजीसीने स्थापन केलेले पहिले आंतरविद्यापीठ केंद्र कोणते आहे? तर ते आहे इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सिलरेटर सेंटर, आंतरविद्यापीठ प्रवेगक केंद्र. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाची कल्पना कोणत्या व्यक्तीने लोकप्रिय केली? हु पॉप्युलराइज्ड कॉन्सेप्ट ऑफ डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन इन इंडिया? एडी गोरेवाला समिती 1951, पॉल एल ॲप्लेपी समिती 1953, न बी आर मेहता समिती 1957 की अशोक मेहता समिती 1978? तर लोकशाही विकेंद्रीकरणाची कल्पना जी होती ती होती बी आर मेहता समितीची 1957. बालवंत राय मेहता कमिटी 1957 असं त्यांचं ते होतं. आणि यांनी पंचायती राज सिस्टम एस्टॅब्लिश केलं होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन सी. नंतर लोकसभा आणि राज्यसभेची कमाल संख्या अनुक्रमे किती आहे? व्हॉट इज द मॅक्झिमम स्ट्रेंथ ऑफ द लोकसभा अँड राज्यसभा रिस्पेक्टिव्हली? 552, 250, 537, 275, 525, 238, 545, 250. काय आहे? 552 अँड 250 हे असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. बायोम हा कोणत्या प्रकारचा नैसर्गिक समुदाय आहे? व्हॉट टाइप ऑफ नॅचरल कम्युनिटी इज बायोम? प्लांट्स इन अ जिओग्राफिकल एरिया, अॅनिमल्स इन अ जिओग्राफिकल एरिया, प्लांट्स अँड अॅनिमल इन अ जिओग्राफिकल एरिया, प्लांट इन द आर्टिक रिजन. भौगोलिक क्षेत्रात वनस्पती, भौगोलिक क्षेत्रातील प्राणी, भौगोलिक क्षेत्रात वनस्पती आणि प्राणी, आर्टिक प्रदेशातील वनस्पती. तर बायोम काय आहे? ही भौगोलिक क्षेत्रात वनस्पती आणि प्राणी आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ओके. हे प्रश्न जे आहे हे हे प्रश्न तर युनिट 9चा आहे. हा पण युनिट 9चाच आहे.
तापमानाचे पृथक्करण टेम्परेचर इन्व्हर्जन ही स्थिती आहे ज्यामध्ये हवा टेम्परेचर इन्व्हर्जन इज अ कंडिशन वेअर द एअर तर इज अ लाइटर नियर द ग्राउंड इज कोल्डर दॅन द एअर ॲट अ हायर अल्टिट्यूड टेम्परेचर इन्व्हर्जन जे आहे ते कोणत्या कंडिशन मध्ये होते त्यामध्ये हवा कशी असते ते आपल्याला विचारलेलं आहे नियर द ग्राउंड इज वार्मर दॅन एअर ॲट अ हायर अल्टिट्यूड नन ऑफ द अबाव काय असणार आहे जमिनीलगत हलकी असते हवा जमिनीलगतची हवा अधिक उंचीवर हवेपेक्षा थंड असते सी की जमिनीलगतची हवा अधिक उंचीवरील हवेपेक्षा उबदार असते काय असते जमिनीलगतची हवा जास्त उंचीवर त्यापेक्षा जास्त उष्ण असते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी असणार आहे खालीलपैकी कोणता वायू शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची रक्ताची क्षमता कमी करून मानवी आरोग्यावर परिणाम करतो विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस अफेक्ट्स ह्युमन हेल्थ बाय रिड्युसिंग द ब्लड्स कॅपॅसिटी टू कॅरी ऑक्सिजन टू वेरियस पार्ट्स ऑफ बॉडी कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड काय असणार आहे तर ते आहे कार्बन मोनॉक्साईड त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए सीओ ज्याला म्हणतो ना आपण ते काय करतात तर ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी करतात ओके तर हा युनिट 9चाच प्रश्न आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते इंधन पर्यावरणात शिसे सोडण्याचे प्रामुख्याने जबाबदार आहे लीड विच ऑफ द फॉलोइंग फ्युल्स इज प्रायमरी रिस्पॉन्स फॉर रिलीजिंग लीड इंटू एन्व्हायरमेंट डिझेल पेट्रोल कोळसा वरील सर्व तर एकंदरीत पेट्रोल जे आहे ते काय करतं तर लीड म्हणतो ना ज्याला आपण शीस म्हणतो ते काय करतं टेम्परेचरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतं प्रायमरीली व्हेकल सोर्स फॉर लीड इमिशन आणि हे व्हेकलमुळेच होतं आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन बी त्यानंतर फोटोकेमिकल स्मॉग कसा तयार होतो हाऊ इज फोटोकेमिकल स्मॉग फॉर्म रिलीज of primary air pollutant interaction between chemical like CFCs and ozone reactions occurring between secondary air pollutant and sunlight release of disinfectants and radon inside buildings प्राथमिक वायू प्रदूषकांचे प्रकाशन सीएफसीस आणि ओझोन सारख्या रसायनांमध्ये परस्पर क्रिया घडते सी दुय्यम वायू प्रदूषक आणि सूर्यप्रकाश यांच्या दरम्यान प्रतिक्रिया उद्भवतात डी जंतुनाशक आणि रेडॉन आत इमारती प्रकाशन काय असते सांगा बघू तर यामध्ये जे आहे ना दुय्यम वायू प्रदूषक आणि सूर्यप्रकाश यांच्या दरम्यान प्रतिक्रिया उद्भवतात त्यामुळे ते फोटोकेमिकल स्मॉग हा तयार होतो त्यामुळे आपलं काय उत्तर आहे सी आहे रिॲक्शन्स ऑकरिंग बिटवीन सेकंडरी एअर पोल्युटंट अँड सनलाइट ओके केवळ बर्फाचे तुकडे वितळल्याने पाण्याने भरलेला ग्लास ओसंडून वाहत नाही व समुद्रातील बर्फ वितळल्याने पाण्याचे आकारमान वाढत नाही हा नेमका कोणत्या प्रकारचा युक्तिवाद आहे अ ग्लास फिल्ड विथ वॉटर डज नॉट ओव्हरफ्लो विथ अ आईस क्यूब विदिन इट मेल्ट मेल्टिंग सी आईस डज नॉट इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर व्हॉट स्पेसिफिक टाइप ऑफ आर्ग्युमेंट इज धिस हायपोथेटिकल सायकोलॉजिकल स्टॅटिस्टिकल की इक्वल तर हे काय आहे तर हे आहे इक्वल ओके त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी असणार आहे सादृश मूल्य ज्याला म्हणतो आपण ते असणार आहे त्यानंतर खालील प्रस्तावांपैकी दोन अशा प्रकारे संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असू शकत नाही परंतु दोन्ही खोटे असू शकतात त्या दोन प्रस्तावांना सांगणारा कोड निवडा आपल्याला इथे दिलेले आहे प्रत्येक विद्यार्थी लक्ष देणारा आहे काही विद्यार्थी लक्ष देतात विद्यार्थी कधीही लक्ष देत नाहीत काही विद्यार्थी लक्ष देत नाहीत एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह सम स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह तर यामध्ये जे आहे ए आणि सी जे आहे ना ते आहेत एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह है ना या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टरीज आपण जे म्हणतो कॅन नॉट हे जे कॉन्ट्रॅक्टरीज असतात ना ते बोथ ट्रू नसतात किंवा बोथ फॉल्स पण नसतात ते एकमेकांना पूरक असतात त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए बी ए आणि सी ओके जर मिश्रणात दूध ते पाण्याचे गुणोत्तराचे 2:3 असेल तर मिश्रणातील दुधाची टक्केवारी किती आहे इफ द रेशो ऑफ मिल्क टू वॉटर इन अ मिक्सचर इज 2:3 व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ मिल्क इन द मिक्सचर तर आपल्याला ते काढायचं आहे 2 इंटू 100 म्हणजे काय असणार आहे 2/5 इंटू 100 आणि आपलं उत्तर काय असणार आहे 40% असणार आहे पर्सेंटेज जी आहे दुधाची ती 40% आहे ओके आपलं उत्तर आहे ऑप्शन सी यानंतर आपल्याला एक ग्रुप दिलेला आहे हे यामध्ये यापैकी आपल्याला ऑड लेटर जे आहे ते बघायचे आहे तर ओ चं काय आहे 15 टी 20 आणि पी चं 16 म्हणजे एकूण किती 51 ओके त्यानंतर हे जे आहे 19 26 24 21 22 2 आणि 25 17 18 नंतर हा जो पॅटर्न आहे 1 2 1 अशा पद्धतीचा आहे ठीक आहे तर
ते ABA कसं अनलाईक अदर्स आहे ना, हे ABA हे AB झाल्यानंतर परत मागचा जो घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपलं विसंगती कोणता आहे? बी असणार आहे, ऑप्शन बी. त्यानंतर इंजिनियर हा प्रोडक्शनशी संबंधित आहे, तसंच डॉक्टरशी कशाशी संबंधित आहे? जस्ट एज इंजिनियर इज रिलेटेड टू द प्रोडक्शन, टू व्हॉट इज डॉक्टर रिलेटेड? क्युअर, हॉस्पिटल, बॉडी, सर्जरी. तर एकंदरीत ते कशाशी रिलेटेड आहे? इंजिनियर प्रोडक्शन करतो, तर डॉक्टर काय करतो? क्युअर करतो, बरं करतो आपल्याला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न इथे पाहिलेले आहे. जर का तुम्हाला 5,000 प्लस पुस्तकांचा संच असलेलं गाईड हवी असेल तर तुम्ही Amazonवरून ते मागवू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे. सोबत कॉमर्स जे आहे पुस्तक ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्ही मागवू शकता किंवा आपल्या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.